आणीबाणीच्या निर्णयाला 50 वर्ष. आणीबाणी लोकशाहीतील काळा इतिहास. सोशल मीडियावर पोस्ट लिहून मोदींनी सांगितले अनुभव. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता मिळण्याची शक्यता. अंदाज समितीच्या सदस्यांचा शाही थाट. चांदीच्या ताटात पंचपक्वान्नावरती मारला ताव. एका थाळीसाठी 4,500 रुपयांचा खर्च आल्यानं नव्या वादाला फुटलं तोंड. सलग दुसऱ्या दिवशी धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन. खुंटेवाडी परिसरात शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. जबरदस्ती भूसंपादन सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड. खासदार कुलकर्णींनी केलेल्या मागणीला उबाठा शिवसेनेचा विरोध. बॅनर लावून कुलकर्णींना डिवचलं. बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पहिल्या फेरी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे 16 उमेदवार आघाडीवर. संपूर्ण निकाल दुपारी 1 वाजेपर्यंत येणार हाती. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरमधला कळंबा तलाव ओव्हरफ्लो. कोल्हापूरमधील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली. पालघरमधील वाढवण बंदराच्या JNPA कडून सुरू असलेल्या ड्रोन सर्व्हेचं काम स्थानिकांनी रोखलं. ड्रोन सर्व्हेला स्थानिकांचा विरोध.